हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण वेज पॉकेट्स बनवणार आहोत। मुलांसाठी अगदी आवडीचा आणि सोपा पदार्थ। त्यासाठी आपण इथे घरी बनवलेली कोबीची भाजी घेतलेली आहे। ह्या भाजीऐवजी तुम्ही कोणतीही भाजी घेऊ शकता जी घरात उरलेली असते। त्यानंतर हे चपातीचं पीठ आपण घेतलेलं आहे। पोळी बनवण्यासाठी जे कणिक आपण मळून घेतो ते आपण इथे मळून घेतलेलं आहे। ह्या कणकाचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। साधारणतः 3 गोळे आपण इथे तयार करून घेतले छोटे छोटे। आता सगळ्यात पहिल्यांदा इथे एक गोळा घेतला आपण, त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। जसं आपण पातळ पोळी लाटतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी किंचित प्रमाणात आपण यावरती तेल पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर यावरती ही जी कोबीची भाजी आपण बनवली होती ती टाकायची आहे। तुम्ही याऐवजी मेथीची भाजी, फ्लावरची भाजी वगैरे कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। त्यानंतर इथे थोडं थोडं आपण चीज टाकणार आहोत। हे स्लाइस चीज आहे म्हणून आपण असं पद्धतीने थोडंसं तोडून टाकलंय। तुमच्याकडे जर प्रोसेस चीज असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकली यावरती आपण, आणि आता याचं आपण पॉकेट बनवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू फोल्ड केल्यानंतर ह्या दोन बाजू उरतात त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि मग ह्या बाजू फोल्ड करून घ्यायच्या, म्हणजे हे पॉकेट उघडले जात नाहीत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त एक वेज पॅकेट आपलं बनवून तयार आहे। अशा पद्धतीने आता बाकीचे सुद्धा आपण बनवून घेऊयात। इथे बाकीचे पॉकेट सुद्धा आपण बनवून घेतलेले आहेत। आता आपण एक तवा घेतलाय, तव्यावरती अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। बटर टाकताना इथे अजिबात कंजूसी करायची नाहीये, अगदी व्यवस्थित क्वांटिटीमध्ये बटर टाकायचं आहे। आणि आता हे पॉकेट्स आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचे आहेत। एका बाजूने अगदी खरपूस असे आता हे पॉकेट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे आपण तेल सुद्धा थोडंसं टाकलेलं आहे, तुम्ही याऐवजी तूप सुद्धा टाकू शकता। छान असे मीडियम लो फ्लेम वरती आपल्याला हे पॉकेट एका बाजूने अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे पलटायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। आपण यांना शॅलो फ्रायच करणार आहोत, डीप फ्राय करायची काही गरज लागत नाही। तव्यावरती अगदी मस्त बनतात हे। इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म असे फुललेत हे पॉकेट्स। अगदी 2-4 वेळा आलटून पलटून आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचेत, कारण की ते अगदी खरपूस बनले पाहिजेत। मुलं जेव्हा भाज्या खायला कंटाळा करतात ना, तेव्हा अशा पद्धतीने वेगळं काहीतरी मुलांना बनवून दिलं की मुलं खूप आवडीने खातात। आणि टिफिन मध्ये सुद्धा मुलांना अशा पदार्थ खूप जास्त आवडतात। आणि आपल्याला सुद्धा नवनवीन काहीतरी पदार्थ ट्राय करायला भेटतात मुलांच्या निमित्ताने। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असे वेज पॉकेट्स बनवून तयार आहेत। हे पॉकेट्स गरमागरम खायला सुद्धा खूप छान लागतात आणि गार खायला सुद्धा छान लागतात। नुसतेच तुम्ही हे खाऊ शकता किंवा चहा सोबत, सॉस सोबत अगदी अप्रतिम लागतात। इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे गरमागरम पॉकेट्स बनवून तयार आहेत। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।